रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला, पण आता राज्यभरातील तब्बल 26 लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे। वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले। जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही। मात्र 2 पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्ष वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं तयार केली आहे। निकषांवर सध्या पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि 21 ते 65 वर्ष वयोगटातल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात। या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल। तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे। 2 निकष दिलेले आहे, 2 प्रकारचे हे दिले आहे। एक म्हणजे वयोगट सांगितले 21 ते 65 मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का, अशा प्रकारची तपासणी करा। त्यांचा निर्गम उतारा पहा, टीसी पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा। आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। टॅक्सधारक, वाहनधारक 4 व्हीलर आहे का त्याची तपासणी करा, 4 व्हीलरचा काही नंबर वगैरे असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा, असे आदेश दिलेले आहे। तर चौकशीच्या फेऱ्यात अडकणाऱ्या लाभार्थी महिलांच्या जिल्हानिहाय आकडेवारीवर एक नजर। यवतमाळमध्ये 6,92,563 लाभार्थी आहेत, त्यापैकी 49,735 जणींची चौकशी होणार आहे। नागपूरमध्ये 5,19,267 लाभार्थी महिला आहेत, त्यापैकी 95,400 जणींची चौकशी होईल। अकोल्यामध्ये 5,37,554 लाभार्थी आहेत, त्यापैकी 28,875 जणींची चौकशी होणार आहे। तर बुलढाण्यामध्ये 3,02,111 लाभार्थी आहेत, तर त्यापैकी 17,000 जणींची चौकशी होणार आहे। अमरावतीमध्ये 6,68,000 लाभार्थी आहेत, तर 59,837 जणींची चौकशी होणार आहे। वाशिममध्ये 3,21,147 लाभार्थी आहेत, 31,627 जणींची चौकशी होणार आहे। गोंदियामध्ये 3,12,220 लाभार्थी आहेत, त्यापैकी 33,364 जणींची चौकशी होणार आहे। तर भंडाऱ्यामध्ये 2,82,838 लाभार्थी आहेत, 22,000 जणींची चौकशी होणार आहे। वर्ध्यामध्ये 3,11,566 लाभार्थी, चौकशी होणारे 21,089 जणींची। गडचिरोलीमध्ये 2,61,157 लाभार्थी, 19,703 जणींची चौकशी होणार आहे। चंद्रपूरमध्ये 4,92,953 लाभार्थी, 26,122 जणींची चौकशी होईल। नाशिकमध्ये 15,35,447 लाभार्थी, 1,50,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख जणींची चौकशी होणार आहे।